कणकवली नगरपंचायत निवडणुकीचं वातावरण तापू लागलेलं असून शहरात नेत्यांच्या घरी बैठकांना जोरदार ऊत आलेला आहे। कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपाच्या विरोधात शहर विकास आघाडीचा नवा फॉर्म्युला प्रत्यक्षात उतरणार असल्याची चिन्ह दिसू लागलेली आहेत। त्या दृष्टीने ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली। सतरात महायुतीत एकी झाली असून महाविकास आघाडीत अद्याप एकी झाली नसल्याचं पाहायला मिळतंय। कराड नगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीतील शिवसेनेने भाजपाला विचारात न घेता आपला उमेदवार जाहीर केलेला आहे। तर भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले यांनी कराड पालिकेला नगराध्यक्ष भाजपाचा असेल असं म्हटलंय। तर महाविकास आघाडीत काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अद्याप दिल्लीवरून परतलेले नाहीत, त्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडून महाविकास आघाडीबाबत वाच्यता न करता सर्व जागांवरती उमेदवार देण्याची तयारी दर्शवलेली आहे। पालकमंत्री नितेश राणेंनी सावंतवाडीत भाजपाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत गुप्त बैठका घेतल्या। या बैठकांनंतर त्यांनी सावंतवाडीतील राजवाड्यावरती जात युवराज लखमराजे यांची भेट घेतली। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व आहे। नांदेडमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये युती करण्यात आलेली आहे। काँग्रेस आणि वंचितच्या संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी युतीची घोषणा केली। नांदेड जिल्ह्यात 13 नगर परिषदांसाठी निवडणूक होते। नगर परिषदेच्या निवडणुका सोबत लढणार असल्याचे दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी सांगितले। रत्नागिरी जिल्ह्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या पार्श्वभूमीवर दापोलीत कार्यकर्त्यांचं मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। यावेळेला भास्कर जाधव यांनी उमेदवारांची चाचपणी केली। कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी माजी नगरसेवक आणि भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला। भाजपाकडून मोर्चे बांधणी सुरू असून शिवसेना भाजप युती संदर्भात निर्णय घेतला जाणार आहे। मालेगाव महानगरपालिकेच्या 84 जागांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आलेलं आहे। 42 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत। अनुसूचित जातींसाठी 4, अनुसूचित जमातींसाठी 2, ओबीसींसाठी 22 तर सर्वसाधारण गटासाठी 56 जागा राखीव ठेवण्यात आल्या। धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर प्रशासनाच्या वतीने प्रभाग निहाय आरक्षण सोडत काढण्यात आली। 74 जागांपैकी 37 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या। एकूण 19 प्रभागांपैकी 17 प्रभागांमध्ये 4 सदस्य तर 2 प्रभागांमध्ये 3 सदस्य निवडून जाणार आहेत। नांदेड महापालिकेच्या एकूण 81 नगरसेवक पदासाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली। 81 सदस्यांपैकी 50% जागा महिलांसाठी राखीव आहेत। या सोडतीबाबत आक्षेप हरकती मागवण्यात आलेल्या असून यानंतरच आरक्षण सोडत अंतिम केली जाणार आहे। नाशिकमध्ये मविया आणि मनसे एकत्र निवडणूक लढणार आहे। मविया मनसेच्या पत्रकार परिषदेतून युतीची घोषणा करण्यात आली आहे। नाशिकमधून युतीची घोषणा करणाऱ्या काँग्रेस नेत्यावरती कारवाई करण्यात येणार आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही माहिती दिली आहे। तर निवडणूक लागल्यानंतर आमचा निर्णय जाहीर करणार असंही ते म्हणाले। जळगावच्या भुसावळमध्ये नगर परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरताना तांत्रिक अडचण येते, त्यामुळे उमेदवारांना मनस्ताप सहन करावा लागतोय। दरम्यान ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची मागणी करण्यात आली आहे। यवतमाळ नगर परिषद माजी नगरसेविका अरुणा दिगंबर गावंडे यांच्या शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलेला आहे। पक्षप्रवेशामुळे शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का मानला जातोय। वडगाव परिसरात शिंदे सेनेची पकड आता मजबूत झाली आहे। तळेगाव दाभाडेमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी एकत्रित लढणार आहे। तर लोणावळ्यात आणि वडगावात स्वबळात लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। लोणावळ्यात ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवारी जाहीर केलेले, यात 9 निष्ठावंत आणि स्थानिक कार्यकर्त्यांना संधी देण्यात आलेली आहे। दरम्यान शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून कोणाला संधी दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। सत्रात नगराध्यक्ष पदासाठी भाजपाकडून जोरदार तयारी सुरू आहे, त्यामुळे उमेदवारी कोणाला मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर मला नगराध्यक्ष व्हायचं असं मिश्किल वक्तव्य उदयनराजे भोसलेंनी केलं। उपरीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी तयारीला लागण्याचे आदेश त्यांनी दिले। तर येत्या 2 दिवसात उमेदवार निश्चित केले जाणार असंही त्यांनी म्हटलं। अहिल्यानगरमध्ये नरहरी झिरवळांनी इच्छुक उमेदवारांशी संवाद साधलाय। सर्वच ठिकाणी तयारी
सुरू असल्याचं जिरवळांनी म्हटलंय, तर अंतिम निर्णय वरिष्ठ घेणार असल्याचे त्यांनी सांगितलंय. हिंगोलीच्या तीनही नगर परिषदेसाठी 13 आणि 14 तारखेला शिवसेनेचे उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत. आमदार संतोष बांगर यांनी ही माहिती दिली आहे. सोलापूर महापालिकेसाठी राष्ट्रवादीकडून जोरदार तयारी केली जाते. सोलापूर नगरपालिकेत अबकी बार 50 पारचा नारा राष्ट्रवादीने दिलाय. वाशिममध्ये अद्याप महायुती तसंच महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित न झाल्यामुळे पहिल्या दिवशी एकही उमेदवाराचा उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाहीये. वाशिम हे जिल्हा मुख्यालय असल्यामुळे वाशिम नगराध्यक्ष पदासाठी सर्वाधिक चुरस आहे. भाजपासह महायुतीमधील घटक पक्ष तसंच काँग्रेससह महाविकास आघाडीमधील घटक पक्षांनी अद्याप आपले उमेदवार घोषित केले नसले तरी येत्या 2 ते 3 दिवसात ते जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. सांगलीतल्या 8 नगर परिषद क्षेत्रातल्या मतदार यादीत 7000 दुबार मतदार असल्याचं समोर आलेलं आहे. सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दुबार मतदारांची आकडेवारी जाहीर केली आहे. दरम्यान मतदान प्रक्रियेच्या आधी मतदारांकडून राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार फॉर्म भरून घेतले जातील असंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. एक महत्त्वाची अपडेट समोर येते. नाशिक इगतपुरीमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जातोय. शिवसेना उभाटाचे नगराध्यक्ष नगरसेवक भाजपाच्या गळाला लागलेत. नगराध्यक्ष संजय इंदुलकर भाजपामध्ये प्रवेश करतायत. उपनगराध्यक्ष नईम खान हे सुद्धा भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. नगरसेवक संपत डावकर रमेश यांचा सुद्धा प्रवेश होणार आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जातोय. आता आपण दिल्ली स्फोटातील काही वेगवान घडामोडी बघणार आहोत. दिल्लीतील स्फोटाला जबाबदार असलेल्यांना आणि षडयंत्र रचणाऱ्यांना सोडणार नसल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय. तर दोषींना कठोर शिक्षा देणार असल्याचा इशारा पंतप्रधान मोदींनी भूतानमधून केलाय. दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या कार स्फोटामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये एका व्यक्तीची ओळख पटलेली आहे तर 20 जखमींवरती सध्या उपचार सुरू आहेत. दिल्ली स्फोटाचं काश्मीरमधल्या पुलवामातील कनेक्शन समोर आलंय. पोलिसांनी अमीर, तारिक आणि उमरला ताब्यात घेतलंय. दिल्ली स्फोटात मारला गेलेला आरोपी डॉक्टर उमर असल्याची माहिती समोर आली आहे. उमर हाच स्फोटाच्या वेळेला कार चालवत असल्याची माहिती आहे. दिल्ली बॉम्ब स्फोटात हाय इंटेन्सिटी केमिकल बॉम्बचा वापर झालाय. FSLच्या टीमकडून केमिकलचा तपास सुरू आहे. गृहमंत्री अमित शहांनी दिल्ली ब्लास्टच्या ठिकाणी जात आढावा घेतलाय. उपस्थित पोलीस कमिशनरनी शहांना आतापर्यंतच्या तपासाबद्दलची माहिती दिली आहे. गृहमंत्री अमित शहांकडून दिल्ली ब्लास्टच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत. दिल्ली पोलीस कमिशनरसह इतर अधिकाऱ्यांकडून अमित शहांनी स्फोटाबाबत माहिती घेतली आहे. बॉम्बस्फोटातील कारचं पुलवामा कनेक्शन समोर आलेलं आहे. शेवटच्या वेळेला पुलवामाच्या एका व्यक्तीला i20 कार विकण्यात आल्याचं समोर आलेलं आहे. तर गुरुग्राममधील सलमानच्या नावे कारचं रजिस्ट्रेशन असल्याची माहिती समोर आली आहे. दिल्ली ब्लास्टचा UAPAच्या आधाराने गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर NIA कडे तपास सोपवला गेलेला आहे. पार्किंगमध्ये कार लावणाऱ्याच्या व्यक्तीचा सध्या शोध घेतला जातोय. दिल्ली ब्लास्टचं फरीदाबाद कनेक्शन सुद्धा असल्याचा दावा केला जातोय. डॉक्टर मुजम्मिल आणि डॉक्टर आदिलची तपास यंत्रणांकडून चौकशी केली जाते. डॉक्टरच्या घरातून 2900 किलो स्फोटकं जप्त केली आहेत. दिल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवरती राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आलेल्या महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षेमध्ये वाढ केलेली आहे. तर संशयास्पद वाहनांची कसून चौकशी केली जाते. दिल्लीतील बॉम्बस्फोटानंतर मनमाड रेल्वे स्टेशनवरती हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून स्टेशन परिसरासोबतच रेल्वे गाड्या आणि प्रवाशांच्या सामानाची कसून तपासणी केली जाते. दिल्लीतील बॉम्बस्फोट प्रकरणानंतर वर्ध्यामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. वर्ध्यातील दोन्ही रेल्वे स्टेशनवरती बॉम्बशोध पथक आणि नाशक पथक तसंच श्वान पथकाकडून तपासणी सुरू आहे. दिल्लीतील घटनेनंतर नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. संघ कार्यालयाच्या जाणाऱ्या प्रत्येक गल्लीत सशस्त्र पोलीस तैनात केलेले आहेत.
दिल्लीत झालेल्या स्फोटानंतर पंढरपूर पोलीस अलर्ट मोडवरती आलेले आहेत। पोलिसांनी शहरामध्ये नाकाबंदी केली असून भाविकांच्या गाड्या वस्तू चेक करूनच पंढरपुरात प्रवेश दिला जातोय। तर विठ्ठल मंदिरात दर तासाला तपासणी केली जाते। भाविकांना हँड मेटलच्या माध्यमातून तपासणी करूनच विठ्ठल दर्शनासाठी सोडलं जातं। i20 कारचा आणखीन एक सीसीटीव्ही फुटेज सध्या समोर येत आहे। हे फुटेज बदरपूर टोल प्लाझा इथलं असून यामध्ये संशयित आरोपी उमर सुद्धा दिसतोय। शिर्डीच्या साई मंदिराच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ करण्यात आलेली आहे। शिर्डीत येणाऱ्या भाविकांची कसून तपासणी केली जाते। दिल्लीत झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवरती तपासणी केली जाते। शेगावच्या गजानन महाराज मंदिराच्या सुरक्षेमध्ये सुद्धा वाढ करण्यात आली आहे। मंदिरात येणाऱ्या भाविकांना तपासणीनंतरच प्रवेश दिला जातोय। दिल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवरती कसून तपासणी केली जाते। दिल्लीमध्ये झालेल्या भीषण स्फोटानंतर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने देखील अलर्ट जारी केलेला आहे। देहूतील संत तुकाराम महाराज मुख्य मंदिर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे। घातपात रोखण्यासाठी आणि भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा विशेष बंदोबस्त उभारण्यात आला आहे। दिल्ली स्फोटानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरक्षा यंत्रणांनी अलर्ट मोड जारी केलेला आहे। रेल्वे स्थानकावरती येणाऱ्या प्रवाशांची कसून चौकशी केली जाते, तर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। दिल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। तुळजाभवानी मंदिराच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। दिल्लीतील स्फोटानंतर आता कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराची सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे। मंदिरात येणाऱ्या भाविकांची तपासणी करूनच त्यांना आतमध्ये सोडलं जात आहे। तर सर्वच मंदिराच्या प्रवेशद्वारावरती सुरक्षा रक्षक तैनात असून हँड डिटेक्टर तसंच मेटल डिटेक्टर एक्सरे स्कॅनिंग करतच भाविकांना आत सोडलं जात आहे। दिल्लीतील कार स्फोटामुळे आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सुद्धा हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। संपूर्ण शहराला छावणीचं स्वरूप प्राप्त झालंय। दादरमधील सिद्धिविनायक मंदिराबाहेर सुद्धा मोठा बंदोबस्त तैनात केलाय। पुण्यात श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराच्या सुरक्षेमध्ये वाढ झालेली आहे। दिल्ली कार स्फोटाच्या पार्श्वभूमीवरती हा निर्णय घेण्यात आला आहे। दिल्ली स्फोटानंतर पुण्यात देखील अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। पुणे रेल्वे स्थानकावरती पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। दरम्यान प्रवाशांची कसून चौकशी केली जाते। दिल्लीत झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवरती मालेगाव शहरात पोलीस अलर्ट मोडवरती आहेत। शहरातील हॉटेल, लॉजिंग आणि वाहनांची कसून तपासणी केली जाते। तसंच ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात केला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते उन्मेष पाटलांसह 4 जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे। देवगिरी नागरी सहकारी बँकेची 5,33,00,000ची फसवणूक केल्याचा आरोप, या आरोपामधून ही कारवाई करण्यात आलेली आहे। बच्चू कडूंच्या वाहनांवरती दगडफेक करणाऱ्याला 2 लाखांचं बक्षीस देण्याची घोषणा भाजपाच्या दादासाहेब सोनमाळींनी केलेली आहे। कडूंनी विखेंचं वाहन फोडण्याच्या वक्तव्यावरून सोनमाळींनी कडूंना प्रत्युत्तर दिलं आहे। बीडच्या माजलगावात मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी आमदार प्रकाश सोळंकेंची भेट घेतली। यावेळेला सोळंके कुटुंबियांनी जरांगेंचं स्वागत केलेलं आहे। दरम्यान जरांगे आणि प्रकाश सोळंकेंमध्ये चर्चा झाली। अमरावतीच्या कोंडेश्वरमध्ये विपश्यना केंद्र आणि विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेची निर्मिती केली जाणार आहे। पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते विपश्यना केंद्राची पायाभरणी करण्यात आली। मलकापूर उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी आणि डॉक्टरांकडून रुग्णांना सेवा सुविधा पुरवल्या जात नाहीत, तर रुग्णांना उपचारासाठी बुलढाण्याला पाठवलं जातं। या विरोधात संताप व्यक्त करत शिवसेनेसह नागरिकांनी आंदोलन केलंय। पुढील 8 दिवसात सुधारणा न झाल्यास रुग्णालयाला टाळं ठोकण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय।